पण हे येतं कशातून? त्या कळपाच्या बुद्धिमत्तेतून. तरी स्वाम इंटेलिजन्स. किती विचित्र परिस्थिती मुंग्या जगतात ह्याचा हा आपला व्हिडिओ बघायचा आहे. दाखवा. आपला स्कॉलिश स्फूर्ती याच्यामधून येस वी कॅन. बघा त्या मुंग्यांना त्यांचं काही वाईट कारणामुळे त्यांचं जुनं घर सोडावं लागलं आहे. त्यांना नदीतून वाहत जायचं आहे, दुसरा मार्ग नाही आहे. तर त्यांनी हा तराफा तयार केला बघा आणि त्या ॲमेझॉन नदीतून वाहत चाललेत बघा. एका वारुळातल्या मुंग्या सगळ्या निघाल्या आहेत नवीन घर शोधण्यासाठी. ते बघा ते बघा. यामध्ये माती भीती काय नाही लक्ष ठेवा. त्या मुंग्या आहेत फक्त. त्यांनी तराफा बाकी कशाचा केलेला नाही, स्वतःचाच केलेला आहे. लक्षामध्ये बा त्यांची अंडी बिंडी नीट घेऊन आहेत त्या तिकडे सगळ्या. त्यांची राणी मुंगीला त्यांनी बरोबर प्रोटेक्टेड ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. बघितलं एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या नदीमधून ह्या मुंग्यांचे अख्खच्या अख्खं वारूळ यातून बाहेर पडलेल्या मुंग्या स्वतःला नवीन घर शोधण्यासाठी नवीन अन्न शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि वाहत चाललेले आहेत. ते बघा येणारे मासे त्यांना त्रास देत आहेत ते बघा, तरी ते नेटाने लढत आहेत आणि पुढे जात आहेत. बाजूने बोटी जाणार, त्या बोटींचं पाणी उडतंय, त्याचाही त्यांना धपका बसतोय, पण तरी त्या पुढेच जात आहेत. आणि अशा जिवंत मुंग्या आहेत लक्षात ठेवा. आता बघा त्या किनाऱ्याला लागला काय करतात बघा. त्यांना पाहिजे योग्यच काय मिळालं त्या बघा कशा शांतपणे किनारं येत आहेत. अंडी आणतात बघा अतिशय शांतपणे. किंवा त्यांच्या राणी माशीला अतिशय गार्डिंग करून ते ऑनरने पुढे नेतात सगळेजण. ही राणी मुंगी एकमेव असते जी पिल्लं तयार करते. एक मुंगीसारखा प्राणी सुद्धा बघा केवढं मोठं कृत्य करू शकतो. पट्टे अग्रीड. मग माणसाला काय अशक्य आहे? सैतान येऊ लाख सैतान येऊ. बघा आपण बघ एवढ्या मोठ्या नदी ही सैतानासारखीच आहे ना. त्यांना बाजूने मासे येतात ते सैतानासारखीच आहेत, बोट येते सैतानासारखीच आहे. फरक पडला नाही. पण ते नेटाने पुढे गेले हे लक्षात ठेवा. आपण सुद्धा असंच नेटाने दररोज सकाळी आणि रात्री 5-5 मिनिटं मौनात बसून पुढे जात राहायचं आहे. समजलं? आणि ज्यांना वाचायचं आहे त्यांनी हा स्वाम इंटेलिजन्स कॉम्प्युटरवरून किंवा पुस्तकांमधून वाचा नेटवरून. त्याच्यामध्ये सगळे बरेच व्हिडिओज तुम्हाला मिळतील ते बघा. आणि मग ह्याच्यापुढे म्हणा की मी स्वतःला कमी ताकदीचा समजणार नाही, मी स्वतःला फालतू समजणार नाही, मी स्वतःला दुर्दैवी समजणार नाही, माझ्याकडे साधनं कमी आहेत असं म्हणणार नाही, मी काय बा नेहमी फेल्युअरच असतो असं म्हणणार. कसं एक मुंगी करू शकते तर व्हाय नॉट मी हे लक्षात ठेवा. डन. सो डील इज मेड. दररोज 5-5 मिनिटं ध्यानात बसणार नक्की. ओके.